मंडळी, खूप चिडचिड होतेय, राग आलाय, डोकं दुखायला लागलंय, खूप भावना अनावर झालेत असं वाटतंय का? हो, असं होऊ शकतं कारण पौर्णिमा जवळ आलेली आहे. जनरली काय होतं, जेव्हा पौर्णिमा असते त्यावेळेला चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका अशा प्रकारच्या अलाइनमेंटमध्ये आलेले असतात ना, की पाण्यावर त्यांचा जो प्रभाव आहे तो वाढलेला असतो. म्हणूनच त्या दरम्यान भरती आणि ओहोटी मोठ्या प्रमाणात येत असते. आपल्या शरीरामध्ये सुद्धा 70% पाणी आहे आणि ते पाणी आपल्या डोक्याच्या दिशेने खेचलं जातं. त्या सगळ्या पाण्याचा आपल्या नसांवरती प्रभाव होऊ शकतो आणि आपल्याला भावना अनावर होऊ शकतात. म्हणूनच त्या दरम्यान खूप भांडणं होणं किंवा वादावादी होणं ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. बऱ्याच ठिकाणी तोडफोड केली जाते, ही सुद्धा आपण बघतो. आजारी लोकांचं प्रमाण वाढलेलं असतं. सायकॅट्रिक डिसऑर्डरमध्ये जास्त डिस्टर्बन्स क्रिएट झालेले आपल्याला यावेळेला दिसून येतात आणि अशा प्रकारची संशोधनं जगभरात बऱ्याच ठिकाणी झालेली आहेत. यावेळेला आपण करायचं काय? एक म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये उपवास करण्याच्या प्रथा आहेत. पूर्वी आपल्याला आठवत असेल, की अमावास्या पौर्णिमेला उपवास केले जातात. तर जेव्हा आपण उपवास करतो आणि विशेषतः निर्जली उपवास करतो ना, तेव्हा शरीरातलं पाणी थोडंसं कमी येतं आणि त्यामुळं आपल्या मेंदूवर येणारं प्रेशर सुद्धा कमी होतं. हीच भांडणं कमी व्हावीत, घरामध्ये थोडी शांती राहावी, यासाठीच कदाचित या उपायाचं नियोजन असेल. आपण सुद्धा ट्राय करू शकता आणि आपल्याला आलेले अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा.